मतदारसंघातले आहेत, माझे जवळचे आहेत, नातेवाईक आहेत आणि मग हे सर्व आंदोलन झाल्यानंतर त्यांचा विचारपूस करणं हे मला गरजेचं वाटत होतं. आपण त्यांना विचारलं पाहिजे होतं. ते माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये येतात, मी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात जातो आणि अशा वेळेला गेलो नाही तर त्यांना सुद्धा बरं वाटणार नाही म्हणून मी काल गेलो. काल मी अभिजित दिपकेच्या घरी जाऊन भेट घेतली, कारण दिपके कुटुंब हे माझ्या मतदारसंघात राहतं. अभिजितला मी लहानपणापासून पाहत आलेलो आहे, त्याच्या बहिणीला पाहत आलेलो आहे. माझा मुलगा तिच्या हाताने राखी दरवर्षी बांधतो, म्हणजे हे नातं आहे. आणि मी मुद्दामून आंदोलन संपल्यानंतर गेलो, कारण मधल्या काळामध्ये जर गेलो असतो तर त्याच्या वेगळ्या बातम्या झाल्या असत्या. मग हे कुणाचा मेसेज घेऊन गेलेत का, हे काही सांगायला गेलेत का, म्हणून एक आपलं त्यांचं माझं असलेलं नातं ते, एक तर ते माझे मतदार पण आहेत, माझ्या मतदारसंघातले आहेत, माझे जवळचे आहेत, नातेवाईक आहेत. आणि मग हे सर्व आंदोलन झाल्यानंतर त्यांचा विचारपूस करणं हे मला गरजेचं वाटत होतं. आपण त्यांना विचारलं पाहिजे होतं. ते माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये येतात, मी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात जातो आणि अशा वेळेला गेलो नाही तर त्यांना सुद्धा बरं वाटणार नाही म्हणून मी काल गेलो. तुम्ही पाहिलं असेल, दिपकेंनी सुद्धा हे सांगितलं की मला सगळ्याचे फोन येत होते, इव्हन भाजपचे सुद्धा फोन येत होते, पण तुमचा फोन आला नाही ही खंत माझी सुद्धा मनात होती. परंतु आज तुम्ही आल्यामुळं मला ते बरं वाटलं. हे दिपकेचे शब्द आहेत. म्हणून त्या कुटुंबाबद्दल असलेला आमचा प्रेमाचा जो काही संबंध आहे त्याचा आणि राजकारणाचा कुठेही संबंध नव्हता. नाही, पण तुम्ही फोन केला नाही म्हणून त्यांनी कपिल सिब्बल यांची भेट घेतली असं म्हणायचं का? कारण अर्धा तास त्यांच्यात पण चर्चा झाली आणि त्यांना खासदारकीची पण ऑफर काँग्रेसकडून देण्यात आली अशी पण दबक्या आवाजात चर्चा झाली. कपिल सिब्बलची त्यांची भेट का झाली, कशी झाली याबद्दल मला कल्पना नाहीये. परंतु आजही त्यांच्या वडिलांचं, आईचं असं मत आहे की दिपकेने आंदोलन केलं, तो भावनिक झाला, काँग्रेस पार्टीचं निर्माण झाला, परंतु त्यांनी नोकरी करावी, सुखात राहावं अशी त्यांची आई वडिलांची स्वतःची इच्छा आहे. राजकारणात त्यांचा विषयच नाहीये, अभिजित दिपकेचा पण नाहीये आणि त्यांच्या कुटुंबाचं पण नाही. आता काही लोक त्यांना बळजबरी ओढून राजकारणात उभं राहा असं जे काही सांगतायत त्याचा निर्णय त्यांनी स्वतः घ्यायचा आहे. आणि त्याचा जो काही फायदा आहे, अभिजित दिपकेनं आंदोलन का केलं त्याची कारण काय होती, परंतु इतर लोकांना त्याच्यापासून काय राजकारण करता येईल का याच्याकडे सगळ्याच्या ओढा पडल्या. आंदोलन झालं एकीकडं, पेढे वाटतात एकीकडं, असाही प्रकार महाराष्ट्रामध्ये घडायला लागलेला आहे. मला वाटतं हे मला ते दुर्दैव आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या ताकदीवर यशस्वी केलेले ते आंदोलन होते.